हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण सॉलिड स्टेट याच्यामध्ये HSC बोर्ड एक्झाममध्ये प्रिव्हियसली आस्क्ड प्रॉब्लेम्स या सॉलिड स्टेट चॅप्टरचं असं वैशिष्ट्य आहे की हा चॅप्टर 6 मार्क्ससाठी टोटल बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो आणि त्यापैकी 3 मार्क्सचे कमीत कमी प्रॉब्लेम असतात. म्हणून न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स कसे सोडवावेत हा चॅप्टर जर करायचा असेल तर आपल्याला प्रॉब्लेम हे सोडवलेच पाहिजेत. आणि अतिशय सिंपल ट्रिक आपण पाहणार आहोत की कसे प्रॉब्लेम सोडवायचे. एकच फॉर्म्युला इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहे आणि आपण पहिला क्वेश्चन पाहूया. याच्यामधला जो मार्च 2020 आणि ऑक्टोबर 2014 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. युनिट सेल ऑफ मेटल हॅज एज लेंथ of 288 picometer and density of 7.86 gram per centimeter cube. Determine the type of crystal lattice. Atomic mass of metal is equal to 56 gram per mole. आता काय काय दिले ते आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यामध्ये गिवन काय आहे तर एज लेंथ म्हणजे ए ने डिनोट केले जाते 288 पिकोमीटर. पिकोमीटर मध्ये दिलेले आपल्याला ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर पिकोमीटर मीन्स 288 इंटू 10⁻⁻12 मीटर. 288 गुणिले 10⁻12 मीटर मध्ये येईल ते. त्यालाच आपण सेंटीमीटर मध्ये जर करायचं असेल तर 288 गुणिले 10⁻10 म्हणजे 10⁻10 सेंटीमीटर येईल. आणि 2.88 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. डायरेक्ट कन्व्हर्जन जरी केलं तरी चालेल. जेवढं पिकोमीटर आहे इथं पॉईंट द्या आणि 10⁻8 त्याला मल्टिप्लाय करा, ते सेंटीमीटरमध्ये येईल. अतिशय महत्त्वाचं कन्व्हर्जन. जसं आहे तसं जर व्हॅल्यू टाकली तर आपल्या आन्सर चुकणार आहे. म्हणून पिकोमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं. त्यानंतर डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे. ती डेन्सिटी 7.86 ग्रॅम. ॲटॉमिक मास दिलेला आहे 56 ग्रॅम. डेन्सिटी 7.86 अँड मास ॲटॉमिक मास 56 ग्रॅम. आणि काय विचारलं आहे डिटरमाइन द टाईप ऑफ क्रिस्टलॅटिस. क्रिस्टलॅटिसचा टाईप करण्यासाठी अगोदर झेड काढला पाहिजे. व्हॉट इज झेड? नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. इफ इट इज अ सिम्पल युनिट सेल नंबर ऑफ ॲटम्स 1 म्हणजे झेडची व्हॅल्यू आपल्याला 1 येईल. 1 आली तर म्हणायचं हे सिम्पल आहे. त्यानंतर झेडची व्हॅल्यू जर 2 आली तर काय असेल हे BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. आणि झेडची जर व्हॅल्यू आपली 4 आली तर याचा अर्थ हे FCC क्रिस्टलॅटिस आहे. म्हणजे काय काढायला लागेल आपल्याला? झेड, व्हॅल्यू ऑफ झेड. फॉर्म्युला एकच अतिशय महत्वाचा. डेन्सिटी इज इक्वल टू तो आहे झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू NA. झेड काय आहे आपल्याला माहित नाही, तो काढायचा आहे. डेन्सिटी दिलेली आहे. एम ॲटॉमिक मास 56 ग्रॅम पर मोल. ए क्यूब ए दिलेला आहे त्याचा क्यूब करायचा. हे 2.88 इंटू 10⁻8 सेंटीमीटर क्यूब. NA म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. ही व्हॅल्यू आपल्याला माहीत असते 6.022 इंटू 10⁻23. ह्या व्हॅल्यू आपल्याला टाकायच्यात. म्हणून आपण रिअरेंज करू पहिल्यांदा, कारण आपल्याला झेड काढायचा आहे. झेड इज इक्वल टू D इंटू ए क्यूब इंटू NA डिवायडेड बाय M. आता रिअरेंज केलं आपण आणि डायरेक्ट त्याच्या व्हॅल्यूज टाकायच्या. डीची व्हॅल्यू आपण टाकली 7.86 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॅल्यू हे घेत नाही मी आता, युनिट आपण कॅन्सल होणार दाबो, कारण झेड हे आपल्याला नंबर मिळणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स, म्हणून हे आपोआप कॅन्सल होणार आहे. असं घेतलं तरी चालतं. 7.86 इंटू 2.88 इंटू 10⁻8 हे आपण कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे. हे सुद्धा ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. हे सेंटीमीटर म्हणजे एकसारखे युनिट आपले आलेले आहेत. इंटू 10⁻3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 अवघड नंबर आहे 56. या सगळ्या किमती आपण टाकल्या. त्यानंतर आता आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे. मग ह्याचा हा क्यूब बघायचा. याचा क्यूब येणार आहे हे 8 इंटू 3 24 म्हणजे 23.88 इंटू 10⁻24 इथं इंटू राहिलेला आहे. आणि म्हणून आपण हे 2.88चा क्यूब जर घेतला तर 23.88 येईल इंटू 10⁻24. फक्त याचा क्यूब आपण पाहिलेला आहे तो इथं आला.
नंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलं तर हे जे -24 आहे आणि हे 23 आहे ते घालवून टाकलं आणि हा पॉईंट इथे घेतला. अशा पद्धतीनं फक्त रिअरेंजमेंट केली. हा पॉईंट इकडे घेतला की -23 येईल आणि हे +23 -23 निघून जाईल आणि असं आपल्याला सिंपल झेडची व्हॅल्यू 7.86 इंटू 2.388 इंटू 6.022 इंटू अपॉन 56 असं आपण रिअरेंज करत थोडंसं सोडवत यायचं. आणि आता इथं मात्र आपल्याला सिम्प्लिफिकेशन करत आलो आपण. तर इथं डायरेक्ट गुणाकार करायचा आहे आणि भागाकार करायचा तर त्यासाठी आपल्याला लॉग बघावे लागतील. तर आपण कशाचा लॉग बघायचा 7.86चा याचा तिघांची बेरीज करायची आणि तिघांची बेरीज करून त्यातून याचा लॉग वजा करायचा आपल्याला. म्हणून ह्या तिघांचा मी लॉग घेतला 7.86 2.388 6.022 आणि यांच्या लॉगची बेरीज केली आणि तत्पूर्वी 56चा लॉग बघितला आणि यांच्या बेरीजेतून ही बेरीज आली 2.0531 - 1.7481. हे सगळं आपल्याला राईट साईडला लिहायचं आहे. लक्षात ठेवा अशाच पद्धतीने प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. 3 मार्क्स जे आपल्याला मिळवायचे आहेत त्यामध्ये 1 मार्क हा फॉर्म्युलेला आहे, अर्धा मार्क हा त्याच्या व्हॅल्यूज पुटअप करण्यासाठी आहेत आणि 1.5 मार्क इथे झाला. त्यानंतर कॅल्क्युलेशनसाठी अर्धा मार्क आहे आणि जे आन्सर काढले आपण आणि त्याचं प्रॉपर युनिट वगैरे काय असेल ते त्या आन्सरसाठी 1 मार्क आहे आणि कॅल्क्युलेशनसाठी जो अर्धा मार्क आहे तो लॉग लिहिणं गरजेचं आहे. कारण लॉग लिहिले तर याचा अर्थ आपण स्वतः कॅल्क्युलेशन केलेला असा होतो आणि याचा जर एंटलॉग घेतला आपण ही वजाबाकी केल्यानंतर 0.3050 आणि त्याचा एंटलॉग 2.018 म्हणजे Z इज इक्वल टू 2.018 अशी त्याची किंमत आली. हेन्स Z इज इक्वल टू 2 atoms म्हणजे नियरली इक्वल टू 2. हेन्स द टाईप ऑफ क्रिस्टल लॅटिस इज BCC. याला 1 मार्क आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 3 मार्क एवढ्याशा लिहिण्यामध्येच मिळतात. म्हणून प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा एक मार्च 2020 लेटेस्ट प्रॉब्लेम आहे विचारलेला आणि सिलेबसमध्ये जो चेंज झालेला आहे तो एवढा नाही. त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. हेच प्रॉब्लेम आता सुद्धा आहेत म्हणून दुर्लक्ष करू नका. अतिशय महत्त्वाचे असे हे प्रॉब्लेम तेच टाईप आहेत, फक्त थोडासा वेगळा प्रकार व्हॅल्यू बदलतील अशा पद्धतीनं आहे. सेकंड प्रॉब्लेम द डेन्सिटी ऑफ आयर्न क्रिस्टल इज इथं डेन्सिटी दिली D इज इक्वल टू 8.54 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. इफ द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज एज लेंथ A दिलेला आहे, D दिलेला आहे, ॲटॉमिक मास सेम आहे. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स इन द युनिट सेल. आता Z फक्त काढायला सांगितलं, टाईप ओळखायचं नाही, फक्त Z मार्च 2018. अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी तुम्हाला प्रॉब्लेम गिवन तुम्ही घ्या. त्यानंतर त्याला कन्व्हर्ट करा 2.8 अँगस्ट्रॉंगमध्ये दिले. आता तर अँगस्ट्रॉंगचं सुद्धा सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करत असताना डायरेक्ट 10⁻⁸ सेंटीमीटर अँगस्ट्रॉंग इज कन्व्हर्टेड इनटू सेंटीमीटर बाय मल्टिप्लाइंग 10⁻⁸. जे अँगस्ट्रॉंगमध्ये दिलेली व्हॅल्यू आहे त्याला फक्त 10⁻⁸ सेंटीमीटर घ्यायचे आणि पिकोमीटर मात्र कन्व्हर्जन करत असताना वेगळ्या प्रकारे करावं लागतं. हे आपण पाहिलं होतं. हे कन्व्हर्जन अतिशय महत्त्वाचं आहे. डेन्सिटी दिलेली आहे, एज लेंथ दिलेली आहे, त्यानंतर मास दिलेला आहे 56 ग्रॅम पर मोल आणि आपल्याला काढायचे काय आहे तर Z काढायचा आहे, नंबर ऑफ ॲटम्स इन द युनिट सेल. तर त्यासाठी फॉर्म्युला परत येतात तोच आहे. मी जास्त त्याचा हे करत नाही. Z रिअरेंज केला, त्यानंतर आपण व्हॅल्यू पुट केल्या. याचा क्यूब पहिल्यांदा बघा, त्या क्यूबची व्हॅल्यू लिहा. हे असे लिहिली, बाकी काही बदल केले नाही, याचा क्यूब फक्त लिहिला. त्यानंतर हे -24 आहे, हे 23, एक पॉईंट इकडे घ्या 2.195 होईल आणि हे 10⁻⁻23 होईल कारण 10 ने मल्टिप्लाय केल्यासारखं झालं. म्हणून आता याला काय करणार आपण 10⁻23 आणि 10⁻⁻23 कॅन्सल होईल आणि 8.54 इंटू 2.195 फक्त पॉईंट इकडे टाकला, 10⁻⁻23 केलं, 10⁻⁻23 कॅन्सल झालं, 6.022 अपॉन 56 आहे तसं. त्यानंतर आपल्याला यांचे लॉग बघायचे, मागासारखंच याचा लॉग बघा, याचा लॉग सगळ्यांची बेरीज आणि याचा लॉग त्यातून वजा करायचा म्हणजे मायनस करायचा अशा पद्धतीनं आणि झेडची व्हॅल्यू आपल्याला निघेल. इथं सुद्धा आपल्याला लक्षात येते की ही तिघांची बेरीज आलेली आहे आणि 56चा लॉग परत बघितला, त्यातून तो वजा करायचा आणि आपल्याला 0.3044 त्याचा इंटलॉग बघायचा, तो
2.016 म्हणजे झेडची किंमत पुन्हा एकदा 2 आलेली आहे. नियरली इक्वल टू 2 म्हणजेच 2. हेच द टाईप ऑफ क्रिस्टलायटिस इज BCC. BCC हा त्याचा टाईप आला, बॉडी सेंटर्ड क्युबिक. इट इज नॉट आस्क्ड. फक्त आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स इन द युनिट सेल. परंतु आपण ॲडिशनल हेच द टाईप ऑफ क्रिस्टलायटिस इज BCC. अशा पद्धतीने ह्या 2018ला 3 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे. किती कमी लिखाण आहे, 1 स्टेप, 2 सेकंड स्टेप, थर्ड, फोर्थ, 4 स्टेपमध्ये आपल्याला आन्सर मिळतं. त्यानंतर सिल्वर क्रिस्टलायजेस इन FCC स्ट्रक्चर 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता इथं पर्टिक्युलर FCC दिलेला आहे, तो आपण बघणार आहे. थोडा बदल केलेला आहे. इफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल, परत डेन्सिटी दिलेली आहे 10.51 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि ॲटॉमिक मास ऑफ AG सिल्वर आहे, त्यामुळे AG इज इक्वल टू 108 ग्रॅम पर मोल. आणि मार्च 2016ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता FCC आहे, तर आपल्याला FCC म्हणल्यानंतर काय काय माहिती पाहिजे FCC विषयी. तर फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर जर असेल तर झेडची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे, कारण इथे झेड दिलेला नाही. आणि आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काढायचा आहे, काढायचा आहे, ए क्यूब काढायचा आहे. तर आपण पहिल्यांदा गिवन काय आहे ते बघूया. हे FCC क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, म्हणून झेड इज इक्वल टू 4. मी आता सांगितल्याप्रमाणे डी दिलेला आहे 10.51 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि M दिलेला आहे ॲटॉमिक मास 108 ग्रॅम पर मोल. आणि आस्क्ड काय आहे आपल्याला, तर आपल्याला काढायचा आहे की ए क्यूब काढायचा आहे. तोच फॉर्म्युला, काही बदल नाही फॉर्म्युल्यामध्ये, फक्त रिअरेंज आपल्याला करायला लागणार आहे. ए क्यूब आपल्याला तिकडे न्यायला लागेल, डी इकडे आणायला लागेल, हाच फक्त बदल आहे. अशा पद्धतीने हा रिअरेंज केला. आता आपल्या किमती टाकायच्या आहेत. झेड आपल्याला माहीत झाला आहे 4 आहे, कारण FCC क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. हे M 108 आहे, ते माहितीच आपल्याला. डेन्सिटी दिलेली आहे. डी आहे ते 10.51 आणि NA ॲव्होगाड्रो नंबर. अशा पद्धतीने आपण त्याला रिअरेंज केलं. आता डायरेक्ट 4चा लॉग बघा, 108चा लॉग बघा, या दोघांची बेरीज, आणि याचा आणि याचा लॉग, या दोघांची बेरीज 10⁻23 मायनसमध्ये आपण वर टाकू शकतो त्याला. सॉरी. त्यानंतर पुढे आपण या दोघांचे लॉग बघितले, त्याची बेरीज बघा. ज्यांचा गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांचे लॉग बघायचे आणि बेरीज. यांच्या दोघांचा लॉग बघायचा, त्यांची बेरीज, आणि यातून याचा लॉग वजा करायचा. आपल्याला मायनस केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल त्याचा अँटीलॉग बघायचा, म्हणजे हा संपूर्ण गुणाकार आपला पूर्ण होईल. 3.826 याचा आन्सर आलं. म्हणजे हे हा जो 4 × 108 डिवायडेड बाय 10.51 × 6.022 इथपर्यंत जे आहे त्याचा आन्सर आलं 3.826. आणि 10⁻23 हे खाली आहे, ते वर गेल्यानंतर 10⁻23 होईल. अशा पद्धतीने हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ए क्यूब आपल्याला इथे मिळालेला आहे 3.826 × 10⁻23. ए जर काढायचा असता एज लेंथ आपल्याला, तर आपल्याला 38.26 × 10⁻23. आता हे सेंटीमीटर क्यूबमध्ये याचा आन्सर आलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आता फक्त रिअरेंज केलं, हा पॉईंट इकडे घेतला म्हणून 10⁻24 झालं. तर ए क्यूबच विचारले आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब इज इक्वल टू 38.26 × 10⁻24 सेंटीमीटर क्यूब. हे अतिशय महत्वाचं आहे. या एवढ्या याच्यासाठी 1 मार्क आहे, अर्धा मार्क युनिटसाठी आहे, आणि करेक्ट आन्सरसाठी अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीने एवढ्यासाठी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू एवढ्यासाठी 1 मार्क आहे, हे लक्षात ठेवायचं. याला 1 मार्क, त्यानंतर व्हॅल्यू पुट करण्याला अर्धा मार्क, कॅल्क्युलेशनसाठी अर्धा मार्क, आणि करेक्ट आन्सर विथ युनिट. अशा पद्धतीने आपण हे क्यूब काढलं. तो 4th प्रॉब्लेम आहे निओबियम क्रिस्टलायजेस इन BCC. आता FCC ऐवजी BCC आहे. नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला माहीत झाले. इफ डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज 8.55 किलोग्रॅम्स पर DM क्यूब. तिला आपल्या ग्रॅम्स पर DM क्यूबमध्ये करावं लागेल, कारण आपलं ॲटॉमिक मास वगैरे ग्रॅम्स पर मोलमध्ये आहे, म्हणजे ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब
हे लक्षात ठेवा, ग्रॅम्स पर सेंटीमीटर क्यूब. हेन्स मल्टिप्लाइड बाय 1000 डिवाइड बाय 1000 म्हणजे जे किलोग्रॅम पर डीएम क्यूब आहे तशीच व्हॅल्यू 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये राहील. कॅल्क्युलेट द ॲटॉमिक रेडियस ऑफ निओबियम. बघा आता ॲटॉमिक रेडियस विचारलेले आहे, आर विचारलेला आहे, ए सुद्धा माहित नाही आपल्याला, ते ए काढायचं नंतर आर काढावं लागेल. ए म्हणजे काय, एज लेंथ काढावं लागेल आणि ते आपल्याला माहित आहे फॉर्म्युला, तोच आता आपण यूज केला होता. ॲटॉमिक मास ऑफ निओबियम इज 93 ग्रॅम पर मोल. आणि जे दिलेलं आहे बीसीसी स्ट्रक्चर आहे ते आपण बघूया अगोदर. गिवन काय, बीसीसी क्रिस्टल झेड इज इक्वल टू 2, डेन्सिटी 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. डायरेक्ट कन्वर्जन केले मी, किलोग्रॅम पर डीएम क्यूब इट इज इक्वल टू ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि मास जे आहे ॲटॉमिक मास ते 93 ग्रॅम पर मोल. आणि आजकडे जे आहे ते ॲटॉमिक रेडियस ऑफ निओबियम, आर काढायचा आपल्याला. आर काढण्यासाठी अगोदर आपल्याला ए माहीत पाहिजे, म्हणून फॉर्म्युला आपला जो आहे तो आहे तसाच, डी इज इक्वल टू झेड इंटू एम डिवाइडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. पहिला ए काढावं लागेल, ए आणि आर मध्ये जे रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. अगोदर माहितीच आहे आपल्याला, बीसीसी असेल तर ए आणि आर मध्ये काय रिलेशन आहे आठवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत हा फॉर्म्युला तोच आपण जो अगोदर यूज केलेला आहे तोच, डेन्सिटी रो किंवा डी ने डिनोट केली जाते, इज इक्वल टू झेड इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. अशा पद्धतीनं हा स्मॉल झेड आणि झेड हा स्मॉल एन सुद्धा दाखवला जातो, पण आपण इथे झेडच घेतलेला आहे. झेड इंटू एम डी इंटू एन ए. जर आपण झेड आपण बघितला 2 आहे, एम 93 आहे, 8.55 डेन्सिटी आहे, 6.022 इंटू 10⁻23. आणि परत एकदा आपण लॉग पाहून त्याचा ए क्यूब काढणार आहे. आत्ता जसं ए क्यूब काढला होता आपण, ए क्यूबच्या पुढे गेलो नव्हतो, परंतु आता ए क्यूबचं ए काढावं लागेल. कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे, 3 मार्क्सलाच आहे प्रॉब्लेम. मी पटपट लॉग बघतो याचे, आणि हे लॉग दिलेले आहेत, ह्या दोघांचे लॉग, त्याची ॲडिशन केली, खालच्या दोघांचे त्याची ॲडिशन केली, यातून हे मायनस केलं आणि ह्याचा अँटलॉग बघितला 3.613 इंटू 10⁻23 हे ए क्यूब असेल. आणि ए क्यूबवरून आपल्याला ए काढायचं, ते त्यासाठी अगोदर 36.13 इंटू 10⁻24 असं रिअरेंज करावं लागेल. कारण आपल्याला 10⁻24 असेल तर 10⁻8 हे एच आपल्याला एचं कन्वर्जन करता येईल. आणि आपण जर ह्याचा क्यूब रूट पाहिला तर क्यूब रूट येणार आहे 3 म्हणजे याचा क्यूब रूट बघायचा, ह्याचा आपल्याला लक्षात येते. याला ए क्यूब आहे म्हणून आपल्याला ए काढायचं असेल तर डिवाइड बाय 3 करा, आपोआप येते हे. आणि याला मात्र क्यूब रूट पहा त्याचा 3.305 इंटू 10⁻8 हे सेंटीमीटरमध्ये आपल्याला ए मिळाला, एज लेंथ मिळाली. आता बीसीसी आणि बीसीसीमध्ये एज लेंथ आणि आर याचं काय रिलेशन आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. आर इज इक्वल टू, हे जे आर आणि एचं रिलेशन आहे बीसीसी, एफसीसी आणि याच्यामध्ये सिम्पल क्यूब, हे आपल्याला माहीत पाहिजे. फॉर बीसीसी आर इज इक्वल टू 0.0433 ए. सिम्पल असतं तर 0.5 इंटू ए, आणि जर एफसीसी असेल तर 0.3535 इंटू ए असं रिलेशन आहे. हे तिन्ही रिलेशन MCQ साठी आपल्याला माहीत पाहिजे. MCQ साठी बऱ्याच वेळेला CET मध्ये असं विचारलेलं आहे रिलेशन. हे म्हणजे याच्यावर प्रॉब्लेम असतो, जर एज लेंथ एवढी आहे तर रेडियस किती, बीसीसी स्ट्रक्चर आहे, अशा पद्धतीनं हे आपल्याला आर काढता येतो. ए आपल्याला मिळाला आहे, त्याच्यावर आर आपण 0.433 इंटू 3.305 इंटू 10⁻8 याचा लॉग बघितला, याचा बघूया. आणि त्यानंतर त्यांचा अँटीलॉग जर पाहिला, या दोघांची बेरीज केली 1 बार येईल ह्याचा, आणि ह्याचा 0 येईल 0.1755. अँटीलॉग त्याचा पाहिला तर आपण 1.435. आता हे तुम्हाला येते असं कन्सिडर केले, लॉग बघायला येते असं कन्सिडर केलेलं आहे. 11वीमध्ये फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये लॉग बघायला 10 दिवस घाललेले असतात, म्हणून मी डायरेक्ट लॉग लिहितो इथं. तर लॉग बघायला माहीत आहे तुम्हाला असं कन्सिडर केलेलं आहे. आणि म्हणून आरची किंमत आपल्याला येईल 1.43 इंटू 10⁻8 ही सेंटीमीटरमध्ये, आणि अँगस्ट्रॉंगमध्ये डायरेक्ट 1.43 अँगस्ट्रॉंग. अशा पद्धतीने आता हा पुढचा एक प्रॉब्लेम आपण बघूया. मेटल क्रिस्टलायझेस इंटू 2 क्युबिक स्ट्रक्चर्स नेमली एफसीसी आणि बीसीसी, म्हणजे दोन्हीमध्ये क्रिस्टलायझेशन होते एफसीसी आणि बीसीसी. हुज युनिट सेल एज लेन्स आर
5 angstrom and 3 angstrom respectively. Find the ratio of densities of FCC and BCC. आता एकच मेटल आहे की जो FCC आणि BCC मध्ये आहे, म्हणून ॲटॉमिक मास त्याचं सेम असणार आहे, ॲव्होगाड्रो नंबर सेम आहे, म्हणून ते कॅन्सल होणार आहे. म्हणून आपल्याला अगोदर काय काय दिलंय ते माहीत पाहिजे, ते आपण घेऊया. गिवन जुलै 2017ला क्वेश्चन विचारला आहे. सिम्पल आहे, फार अवघड नाही, परंतु आपल्याला वाटतं इम्प्रूव्हमेंटसाठी जुलै 2017 इम्प्रूव्हमेंट आणि जर कोणाचा विषय राहिला असेल तर जुलैची परीक्षा घेतली जाते, त्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. तर एज लेंथ ऑफ BCC 3 angstrom दिले, FCCची 3.5 angstrom दिलेला आहे. FCC क्रिस्टल असेल तर झेडची किंमत किती असते 4 आणि BCC असेल तर झेडची किंमत 2 असते. हे आपल्याला माहीत आहे, गिवन आहे. आणि आसड काय तर रेशो विचारला, डेन्सिटी ऑफ FCC टू द डेन्सिटी ऑफ BCC. म्हणून पहिल्यांदा BCC साठी आणि FCC, अगोदर FCC साठी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला बघूया. Z1 म्हणजेच त्याला आपण FCC आणि Z2 म्हणजे BCC साठी असेल तर Z1 ची किंमत आपल्याला माहिती आहे 4 आहे आणि Z2 ची किंमत 2 आहे. आणि A ऑफ FCC चा क्यूब, A ऑफ FCC किती आहे तर 3.5 × 10⁻⁸ आपण सेंटीमीटरमध्ये घेणार आहे. NA कॅन्सल होणार आहे कारण आपण M आणि M तेच कॅन्सल होणार आहे. पाहूया आपण काय करायला पाहिजे. यांच्या दोघांचा आपण रेशो घेतला, हे डायरेक्ट फॉर्म्युले लिहिले अगोदर, आणि दोघांचा रेशो घेतला. तर रेशो घेतल्यानंतर Z1 × M A ऑफ FCC क्यूब × NA Z अपॉन Z2 × M डिवायडेड बाय A ऑफ BCC रेस टू 3 × NA. तर हे आपण मांडणी केल्यानंतर असं लक्षात येईल की हा M आणि हा M कॅन्सल होईल, हा NA आणि हा NA कॅन्सल होईल. त्याला फक्त मी सिम्प्लिफाय केलेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर MM कॅन्सल झाला, NA कॅन्सल, तर राहिले काय Z1 अपॉन Z2 × A ऑफ BCC क्यूब अपॉन A ऑफ FCC क्यूब. तर अशा पद्धतीने आपण फक्त 4 to 3 × 10⁻⁸ क्यूब 2 × 3.5 × 10⁻⁸ क्यूब. आता त्याला आणखी सिम्प्लिफाय केलं तर ह्याचा क्यूब बघितला आपण आणि हे 2 1 चा 2 2 2 चा 4 हे अगोदर भागाकार करून घेतला आणि याचा क्यूब बघितला आणि त्याला क्यूबला 2 ने मल्टिप्लाय केलं कारण 2 राहिले इथं. तर हे 54 × 10⁻24 येईल आणि हे कॅन्सल झालेलं आहे. 2 1 चा 2 2 2 चा 4 आणि 3.5 चा डायरेक्ट क्यूब बघितला आणि 10⁻24 आले, हे दोन्ही कॅन्सल होईल. आणि म्हणून आपण ह्यांचा फक्त ह्या दोघांचा भागाकार करूया, हे मायनस कॅन्सल होईल 10⁻24 आणि अँटलॉग आला 1.2594. म्हणजे हे अशा पद्धतीने हा रेशो आहे, डेन्सिटीचा रेशो. तर हा अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे, फार गुणाकार भागाकार करायची गरज नाही. बरंचसं कॅन्सल होतंय, थोडंसं कॅल्क्युलेशन आहे बघा, एवढंच कॅल्क्युलेशन आपलं करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं डायरेक्ट आन्सर मिळते, डेन्सिटीचा रेशो मिळतोय. हा 3 मार्क्ससाठी प्रॉब्लेम जुलै 2017ला विचारलेला होता. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम आहे, हे तुमच्या लक्षात येईल. डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ CgM, जुलै 2016चा क्वेश्चन. CgM क्लोराइड विच क्रिस्टलायझेस इन BCC टाईप स्ट्रक्चर विथ एज लेंथ 412.1 पिकोमीटर. आता पिकोमीटरमध्ये दिलेला आहे, तर सेंटीमीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर हा पॉईंट 4च्या पुढे घ्यायचा आणि 10⁻⁸ सेंटीमीटर. तर ॲटॉमिक मासेस ऑफ CgM अँड क्लोरीन आर 133 अँड 35.5 रिस्पेक्टिव्हली. तर ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत आणि CgM क्लोराइड आहे म्हणून मॉलिक्युलर मास आपल्याला काढावा लागेल. एमची किंमत काढण्यासाठी मॉलिक्युलर मास काढावा लागेल. एज लेंथ दिलेली आहे, A दिलेला आहे. BCC म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, दॅट इज Z दिलेला आहे 2, असं आपण कन्सिडर करायचं. म्हणून आपलं गिवन जर पाहिलं आपण तर मी आता सांगितल्याप्रमाणे Aचं कन्व्हर्जन केलं आपण आणि M काढलं आणि Z, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला M कसं काढला तर दोघांची ॲडिशन केली आणि आपण आपल्या काढायचं डेन्सिटी काढायचे. तर डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे Z × M अपॉन A क्यूब × NA. तर तो फॉर्म्युला आपण इथे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट किमती टाकणार. झेडची किंमत 2, एमची आहे 168.5 इथं आपण काढलेली आहे
ए क्यूब 4.121 इंटू 10⁻⁸ चा क्यूब आणि 6.022 इंटू 10⁻23. तर त्याला सिम्प्लिफाय केलं आपण. हे 10⁻24 आहे आणि हे 10⁻23 आहे. तर हा पॉईंट इकडे घेऊया. 6.993 10⁻23 10⁻+23 कॅन्सल होईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं 10 हे बाय मिस्टेक आलेलं आहे 10⁻24. हे 23च पाहिजेत. हे बी 23 पाहिजे. ठीक आहे. आपण 23 मध्ये कन्वर्ट केलं होतं आणि हे निघून गेलं. मग 2 इंटू 168.5 डिवायडेड बाय 6.993 इंटू 6.022 हे एवढंच राहिलं फक्त. त्याचं आपण लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन करायचं. लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला डेन्सिटी मिळणार आहे. या दोघांचे वरच्या दोघांचे लॉग बघा, खालच्या दोघांचे लॉग बघा, त्याचा अँटीलॉग काढा आणि अँटीलॉग काढल्यानंतर 8.004 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे आन्सर असेल आपलं. अशा पद्धतीनं हा 6 नंबरचा प्रॉब्लेम. 7 नंबरचा गोल्ड क्रिस्टलायझेशन FCC स्ट्रक्चर ई पर डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज 19.30 किलोग्राम पर DM³ कॅल्क्युलेट द ॲटॉमिक रेडियस ऑफ गोल्ड. अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. पटपट मी गिवन घेतो कारण आपण हेच त्याच पद्धतीचं आजकडे आपण आर आहे ते आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं आर काढायचा आहे. FCC असेल तर काय करायचं मी सांगितलं. BCCसाठी आपण काढलं होतं. FCCसाठी फक्त आर आणि एचं रिलेशन्स आपल्याला ते माहीत पाहिजे म्हणून आपण डायरेक्ट तिथपर्यंत जाऊया. तर ए आणि आरचं रिलेशन जे आहे R इज इक्वल टू 0.3535 ए असं रिलेशन आपल्याला काढायचं. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ए क्यूब काढा, ए काढा परत आणि ए इज इक्वल टू 4.078. आणि FCC असेल तर फक्त काय करायचं, एला 0.3535 ने मल्टिप्लाय करायचं. दोघांचे लॉग बघा, एची किंमत टाका आणि आपल्याला आन्सर डायरेक्ट मिळेल 1.449 अँगस्ट्रॉम किंवा त्याला इंटू 10⁻⁸ सेंटीमीटरमध्ये. हे सेंटीमीटरमध्ये आहे आणि हे अँगस्ट्रॉममध्ये आहे. अशा पद्धतीनं मार्च 2013चा हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वर्षी प्रॉब्लेम आपल्याला विचारायला दिसतोय. त्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 2 ग्रॅम ऑफ क्रिस्टल विच हॅज FCC क्रिस्टल लॅटिस हॅव्हिंग एज लेंथ ऑफ 100 पिकोमीटर अँड डेन्सिटी ऑफ 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हा ऑक्टोबर 2013चा क्वेश्चन आहे. तर मास दिलेला आहे 2 ग्रॅम ऑफ क्रिस्टल. FCC दिलेला आहे, नंबर ऑफ ॲटम्स 4 असतात आणि एज लेंथ दिलेली आहे 100 पिकोमीटर. त्याला कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे 1 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर आणि डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब दिलेली आहे. नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आपल्याला प्रेझेंट इन 2 ग्रॅम ऑफ क्रिस्टल्स. तर 2 ग्रॅममध्ये कसं काढायचं आपल्याला, तर तो फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. हा एक वेगळा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हे गिवन सगळं मी घेतलं. नंबर ऑफ ॲटम्स इन 2 ग्रॅम हे आपल्याला काढायचे. डेन्सिटी आहे, मास दिलेला आहे, FCC असल्यामुळे Z4 आला आणि ए मी आत्ता सांगितले की 1 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. तर फॉर्म्युला जो आहे नंबर ऑफ ॲटम्स इन गिवन मास, जर मास दिलेला असेल X हे मास आहे तर कसं काढायचं, तर Z इंटू X डिवाइड बाय A क्यूब इंटू D हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा एक वेगळा फॉर्म्युला आला. नंबर ऑफ ॲटम्स इन गिवन मास इज इक्वल टू Z दॅट मीन्स नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इंटू X म्हणजे मास गिवन मास डिवायडेड बाय A क्यूब एज लेंथचा क्यूब करायचा आणि डेन्सिटी त्याला मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 2 डिवाइड बाय 1 इंटू 10⁻⁸ क्यूब इंटू 10. डेन्सिटी किती आहे तर 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. असं आपण नंबर ऑफ ॲटम्स जर काढलं 8 इंटू 10⁻24 इंटू 10 म्हणजे हे 10⁻23 राहील. नंबर ऑफ ॲटम्स 8 अपॉन 10⁻23 आणि हे वर आल्यानंतर 8 इंटू 10⁻23 ॲटम्स. 2 ग्रॅम FCC क्रिस्टल जर असेल तर एवढे ॲटम्स त्याच्यामध्ये असतात. हा जो फॉर्म्युला आहे आपल्या
बुकमध्ये दिलेला आहे एक्सएन. एन म्हणजे काय तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. ए क्यूब इंटू डी. डी ए क्यूब अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 3 मार्क्ससाठी अतिशय सिंपल कॅल्क्युलेशन होतं. तर 9 नंबरचा हा जो मार्च 2014चा प्रॉब्लेम आहे. FCC क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ कॉपर हॅज डेन्सिटी दिलेली आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब काढायचा आहे. डेन्सिटी दिली आहे. ॲटॉमिक मास दिलेला आहे. FCC म्हणल्यानंतर आपल्या नंबर ऑफ ॲटम्स अतिशय कमी ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम बसवलेला आहे. किती वर्ड लागले बाबा. FCC क्रिस्टलला झेड माहीत झालं आपल्याला 4 असतात. डी माहीत आहे दिलेला इथं. एम दिलेला हॅवॉर्डर नंबर माहीत असतो आपल्याला. आणि काढायचा ए क्यूब. हे आपण फॉर्म्युला जो पहिला आहे तोच वापरायचा आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यावरती सगळे प्रॉब्लेम आधारित आहेत हे आपल्याला लक्षात येईल. मी आता कॅल्क्युलेशन करत बसत नाही, फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो आणि डायरेक्ट आन्सर आपल्याला ए क्यूब काय येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. 4.707 इंटू 10⁻⁻23 सेंटीमीटर क्यूब हे असं असणार आहे. आणि त्यालाच कन्व्हर्ट जर केलं आपण 47.07 इंटू 10⁻⁻24 सेंटीमीटर क्यूब युनिट असणं अतिशय गरजेचं आहे. ते दिलेलं नाही परंतु असणं गरजेचं आहे. खाली दिला असेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 47.07 इंटू 10⁻⁻24 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे याला 1 मार्क असतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं